की सद्गुरु सारखा असता पाठी राखा, तयाची लेखा कोण करी. जीवनामध्ये जगायचं असेल मित्र हो तर बापूसाहेबांसारखं जगा. कारण जीवन हे सर्वच जण जगतात आणि हे जीवन जगत असताना स्वतःसाठी भरपूर जण जगताना बघितले, पण दुसऱ्यासाठी जगणारा जो व्यक्ती असेल तर मी माझ्या वाचनामध्ये आणि माझ्या याच्यात जर कोणी आले असेल तर बापू म्हणजे एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या याच्यावर मी एकच सांगू इच्छितो की आपल्या मुस्लिम समाजामध्ये मोहम्मद पैगंबरांचं एक इतिहासकाराने म्हटलं आहे की मोहम्मद पैगंबर इतका सत्यवान होता आणि त्यांचे वाक्य आणि त्यांचा शब्द इतका सत्य होता की तसं सत्यता आणि त्यांच्या वागण्यातली सत्यता जर बघितली तर त्या इतिहासकाराने म्हटलं आहे की मोहम्मद पैगंबर इज नॉट स्पीक, गॉड इज स्पीक थ्रू टू मोहम्मद पैगंबर. की मोहम्मद पैगंबर बोलत नसून जणू काही परमेश्वर बोलतोय आणि ते माध्यम फक्त मोहम्मद पैगंबरांचं आहे. असंच आमचे बापूसाहेब यांना 12 ते 14 भाषेचं ज्ञान होतं. जरी मस्जिदीत गेले तरी पुराणाचं पठण त्यांच्या तोंडून जसं वाटणार नाही कुणाला की हे कुठल्या समाजाचे. कुठल्याही समाजात गेल्यानंतर आमचे बापूसाहेब मिळून जायचे. म्हणून पाणी में घडा, घडे में पाणी, फुटा घडा जल में समाया, अशापैकी म्हणजे कुठेही जीवनामध्ये त्यांना टाकलं आणि कुठेही बापूसाहेब गेले तरी ते त्यांच्यासारखे होऊन जायचे. गरिबात बसून संती जेवण करायचे. या शाळेवर आता मलाही ते भरपूर वर्ष झाले मित्र हो, माझे सिनियर शिक्षक सांगायचे की बापूसाहेब यायचे आणि या दत्ताच्या मंदिरावर येऊन बसायचे. आणि एक साधूसारखा वेश त्यांचा होता. एक दाढी वाढलेली होती, त्यांच्या माळा त्यांच्या गळ्यात होत्या. कधी त्यांनी मोठेपणा असा दाखवला नाही. गरिबात बसून हे हॉटेलचं जे जेवण असायचं ते जेवण ते घेत होते. म्हणून त्यांनी वसतिगृहातील माझा कितीही दुष्काळ पडला तरी वसतिगृहाचे विद्यार्थी उपाशी राहायला नको. आणि अशा ते गावातील काही मित्रांना जरी त्यांनी निरोप दिला तर इथून पोतेचे पोते या शाळेमध्ये यायचे मित्र हो. तेव्हा शासनाचं काही अनुदान मिळत नव्हतं. अशा परिस्थितीत शाळा चालवल्या, अशा परिस्थितीमध्ये हॉस्टेल चालवल्या. तर अशा बापूसाहेबांना माझा कोटी कोटी प्रणाम. आणि एकच शेर सांगू इच्छितो की पैदा न होता ये मसीहा, तो ये खुशियों का सिलसिला नहीं होता. बेरंग रहती ये ज़मीं और आसमां का रंग नीला नहीं होता. ये सेनोनी तो कब की कंगाल हो जाती यारो, अगर इससे बापूसाहेब जैसा हीरा मिला नहीं होता. एवढे 2 शब्द बोलून मी माझे भाषण संपवतो. 2 पंक्तियाँ याद आ गई है, वो भी 2 पंक्तियाँ मैं यहाँ पर शेयर करना चाहता हूँ बापू साहब के बारे में.